नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त असाल। तर आज मी तुम्हाला आमच्या चाळीतल्या किचनची छोटीशी अशी टूर देणार आहे। छोटंसं असं आमचं किचन आहे जे आम्ही अगदी व्यवस्थित नीटनेटकं आणि ॲक्सेसेबल असं अरेंज केलेलं आहे। सो तुम्हाला आजच्या टूरमध्ये आमचं चाळीतलं किचन पाहायला मिळेल। व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअरसुद्धा करा। तर हा किचनचा जो आहे तो एंट्रन्स आहे आणि छोटंसं असं आमचं किचन आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या मॅनेज करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर ते दाखवते तुम्हाला कशा प्रकारे किचन आहे आणि काय कशा गोष्टी सगळ्या मॅनेज केलेल्या आहे। मला वाटतं 13 बाय 6.5चं काहीतरी किचन आहे आमचं, 6चं 13 बाय 6चं काहीतरी किचन आहे। खूप छोटं किचन आहे। दाखवतं छोटंसं किचन आहे। तर उजवीकडून सुरुवात करते। तर इकडे उजवीकडे जसं किचनमध्ये एंट्री करतो तर इथे वॉशिंग मशीन आहे। मग दाखवते एक्झॅक्टली, कॅमेरा फिरवून दाखवते सगळं, कारण कॅमेरा सेट करून मला दाखवणं शक्य नाही, कारण जसं मी सांगितलं की खूप छोटं किचन आहे त्यामुळे ना ट्रायपॉडसुद्धा व्यवस्थित राहत नाही उभा, त्यामुळे मग थोडंसं प्रॉब्लेम होईल। आणि जर छोटा ट्रायपॉड तुम्हाला मी जर सेट करून दाखवलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे तुम्हाला दाखवते मी। जसं किचनमध्ये एंट्री करता तुम्ही तर एक्झॅक्टली इथे किचनमध्ये उतरण्यासाठी एक पायरी बनवलेली आहे। त्याच्या बाजूला ही 8 kgची वॉशिंग मशीन आहे। अंथरुणं वगैरे धुता यावी यासाठी ही वॉशिंग मशीन जी आहे ती मोठी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यावरती एक्झॅक्टली 1, 2 आणि 3 रॅक आहेत। तर पहिले 2 रॅक जे आहेत ते लाकडाचे आहेत आणि वरचा जो रॅक आहे तो कडपाचा आहे। तर दाखवते पहिल्या रॅकवरती मी काय काय ठेवलेल्या गोष्टी आहेत। किचनचा व्हिडिओ जो आहे ना थोडंसं तुम्हाला डीपली दाखवते, कारण तुम्हालाही एक अंदाज येईल की चाळीमध्ये जेव्हा लोकं राहतात ना तर त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतात छोट्याशा किचनमध्ये सुद्धा। आणि त्यात तुम्हाला एक आयडिया यावी बेसिक म्हणून सांगते मी। तर इथे बघा या रॅकवरती बिस्किटचा डब्बा आणि काल मिठाई जी आणली होती तर ती ठेवलेली आहे। त्याच्या बाजूला हा डब्बा आहे, त्यात चिवडा वगैरे आम्ही ठेवतो, तर तो रिकामा झाला आहे, तो घासून ठेवलेला आहे। तर सुकल्यानंतर म्हटलं भरून ठेवू, तर आता व्हिडिओ झाल्यानंतर ते भरून ठेवणार आहेच मी। आणि हा एक डब्बा जो आहे मोठा डीमार्टमधून घेतला होता खूप वर्षापूर्वी, तर यामध्ये मी छोटे चमचे, मोठे चमचे किंवा वाट्या किंवा साचे वगैरे बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात ना, मिसलेनियस ज्याला गोष्टी आपण म्हणतो, तर त्या सगळ्या गोष्टी मी या डब्यात भरून ठेवते। जेव्हा गरज लागते त्यांना काढते, यूज करते, सुकवते, त्यानंतर पुन्हा तशा डब्यात भरून ठेवते, जेणेकरून किचनमध्ये इकडे तिकडे पसारा होऊ नये आणि कमी जागेत सगळ्या गोष्टी मॅनेज व्हाव्या। त्याच्या एक्झॅक्टली वरती हा मसाल्याचा डब्बा आहे, त्याच्यामागे तेलाची एक बॉटल आहे हेअर ऑइलची, जो मी रिसेंटली आता तेल बनवलं होतं तर ती तिथेच राहिलेली आहे। आणि त्याच्या बाजूला हा मी एक DIY रॅक जो आहे तो बनवला होता, ज्याला आपण स्टोरेज बॉक्स म्हणतो। तर त्याच्यामध्ये मुलांचं बॉर्नव्हिटा किंवा मग लोणची, त्याच्यानंतर मध आणि ह्यांचं जे एक डाबरचं चाटण आहे तर ते हे सगळं ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे सिरॅमिकची काही भांडी आहेत। ॲक्च्युली या भांड्यांमध्ये ना एक्झॅक्टली काय ठेवावं हे कळतच नव्हतं मला, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने याचा वापर केलेला आहे। आणि थोडं शोपीस म्हणून म्हणजे म्हटलं ना किचनमध्ये आल्यानंतर आपल्यालाही थोडंसं छान डेकोरेटिव्ह वाटावं या अर्थाने इथे ठेवलेलं आहे। तर एकामध्ये चिल्लर वगैरे जी काय असते पैशांची ती ठेवते, एकामध्ये फटकी वगैरे मुलांचं जे काय म्हणतात ते दृष्टीचं सामान जे असतं तर ते ठेवते। यामध्ये ग्रीन टीचे जे पाऊच आहेत तर ते ठेवलेले आहेत। आणि या ज्या आहेत बरण्या सेरॅमिकच्या, तर त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राचे पाकीट म्हणजे जे पॅकेट्स बंदवाल्या गोष्टी असतात ना आणि छोट्या मोठ्या तर त्या ठेवते, कारण याच्यामध्ये कसं ना हवा वगैरे पास होऊ शकते, वस्तू खराब होऊ शकतात, त्याचबरोबर कॉक्रोचेस वगैरे किंवा पाली वगैरे येऊ शकतात, त्यामुळे यामध्ये दुसरं काही असं खाण्याचं ठेवत नाही मी। आणि त्याच्या एक्झॅक्टली वरती हा दुसरा एक रॅक आहे, ज्याच्यामध्ये मी एक चमचा स्टँड ठेवलेला आहे। हा एक DIY चमचा स्टँड बनवलेला आहे। त्याच्या एक्झॅक्टली मागच्या साईडला मुलांचं हे खाऊचा जो डब्बा होता तर त्याच्यामध्ये मी इथे टिश्यू पेपर ठेवलेला आहे, जेणेकरून मला जेव्हा यूज करता येईल तर पटकन ते घेता यावे। आणि या डब्यालासुद्धा मी डेकोरेट करणार आहे, पण बघू जे असं मला वेळ मिळेल। त्यानंतर हा एक बॉक्स आहे ज्यामध्ये मी न्यूजपेपर, छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही किचनच्या असतात, ज्या मला लगेच जागच्या जागी ठेवता येत नाहीत तर त्या गोष्टी मी इथे ठेवते आणि मग वेळ मिळेल तसं त्या गोष्टी पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवते। त्याचबरोबर इथे एक छोटासा अजून स्टोरेज बॉक्स बनवलेला आहे कार्डबोर्डचा, ज्याच्यामध्ये मी ऑइल ठेवलेले आहेत। तर ही एक आहे जी ग्लासची बॉटल आहे आणि या 2 ज्या आहेत
तर देवाचं तेल जे होतं तर ते रिकामं झाल्यानंतर बॉटल रिकामे झाल्या होत्या, तर त्याच्यामध्ये हे मी तेल भरून ठेवलेलं आहे. मागच्या साईडला जे तुम्ही बघितलं तर राईचं तेल आहे, मस्टर्ड ऑइल. खूप कमी जेवणात वापरते काही गोष्टींसाठी, तर ते ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे बाजूला जे आहे ते वर्षभराच्या साठवणीच्या गोष्टी आहेत. आणलेला आम्ही तिखट लाल मसाला, त्याचबरोबर हळद, त्याच्या बाजूला काश्मीरी मिर्च आणि हे ठेवलेलं आहे, कोकम ठेवलेलं आहे, जे वर्षभरात मला यूज होतात. तर त्या गोष्टी ठेवल्या. त्याच्या बाजूवरती एक बोर्ड आहे जिथे पूर्वी जो ओव्हन आहे तो मी इथे ठेवायची, त्यामुळे त्याच्यासाठी तो इथे बोर्ड लावून घेतला होता, जेणेकरून थोडंसं इझी जावं. तर त्याला मी अशा प्रकारे ना कापूरदानी लावलेली आहे. जेव्हा मला गरज वाटते तर मी कापूर त्यात टाकते आणि त्याचा वापर करते. कढप्पाच्या रॅकवरती मोठा डब्बा जो स्टीलचा दिसतोय, तर त्याच्यामध्ये मुलांचं खाऊ आहे, टोस्ट, बटर वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्या बाजूला सुकी मच्छी वगैरे जी आहे वर्षभरासाठी स्टोअर करते, तर त्याचा प्लास्टिकचा डब्बा आहे आणि त्याच्या बाजूला दोन्ही डब्यांमध्ये तेलाच्या पिशव्या आहेत, खायच्या तेलाच्या पिशव्या. त्याच्या एक्झॅक्टली बाजूला ज्याला आपण ओव्हन टोस्टर काही म्हणतो ना, तर ते ठेवलेलं आहे. त्याचा फार कमी वापर होतो, त्यामुळे त्याला वरती ठेवलेला आहे. त्याच्या एक्झॅक्टली वरती सँडविच मेकर आहे, जो मला गेल्या वर्षी साड्यांची शॉपिंग केली होती, तर त्याच्यावरती फ्री मिळालेला होता. म्हणजे कुपन लागलं होतं, तर तो आहे. त्याच्या बाजूला किटली आहे गरम पाण्याची, तीसुद्धा कमी वापरते आणि त्याच्या बाजूला बाजूला हे तेल आहे राईचं, जे गावावरून मागवलेलं आहे, UP साईट वरून, जे आम्ही मसाजसाठी वगैरे यूज करतो. बॅकच्या बाजूला एक्झॅक्टली हा डोअर आहे, जो बाहेर ओपन होतो, म्हणजे किचनमधला हा डोअर आहे. तर आमच्या घराला दोन्ही साईडने, म्हणजे पुढच्या आणि मागच्या साईडने दोन्ही साईडने डोअर आहेत आणि त्याच्यावर डोअरच्या मागे हा मी असा एक माझा बोर्ड बनवलेला आहे, व्हिजन बोर्ड, ज्याला म्हणजे मला काही गोष्टी लक्षात राहत नाहीत किंवा माझं काही प्लॅनिंग असेल, तर मी याला अटॅच करते, जेणेकरून मला जेव्हा किचनमध्ये येईन तर याच्यावर नजर पडेल आणि माझ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळच्या वेळी कंप्लीट होतील. तर त्याच्या बाजूला ही मांडणी आहे भांड्यांची आणि त्याच्यावरती एक्झॉस्ट फॅन. तर या मांडणीवरती वरच्या साईडला मिक्सरची भांडी आणि काही पॅन वगैरे आहेत. त्याच्या खालच्या साईडला जी डेली यूज करते ती टोपं वगैरे. त्याच्या खालच्या साईडला भांडी छोटी-छोटी, म्हणजे जसे की वाट्या, ग्लासं, पेले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्या खालच्या साईडला एका साईडला मी जी ताटं आहेत जेवणाची वगैरे आणि 2 रॅक जे आहेत ते मी डब्बे वगैरे, म्हणजे जे आपल्याला स्टोरेजसाठी डब्बे लागतात तर ते. त्याचबरोबर खाली चॉपर आहे आणि या गोष्टीसाठी मी इथे 2 रॅक का सोडलेले आहे, कारण ना जर नाही सोडले तर आपले जे प्लास्टिकचे डब्बे वगैरे जे असतात, जे स्टोरेजसाठी आपण वापरतो, तर ते इकडे-तिकडे पसरले जातात. त्यामुळे त्याच्यासाठी केलेलं आहे. इथे खाली छोट्या प्लेट्स आणि चहाचं भांडं वगैरे हँग करते. त्यानंतर लाटणं आहे, काही चमचे वगैरे आणि बाजूला एक मध्यम आकाराच्या प्लेट्स आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला हे असं मी एक होल्डर अडकवून घेतलेलं आहे, जेणेकरून मला मोठे चमचे, सुऱ्या, कैची किंवा बीटर वगैरे हँग करता यावं. त्याच्या बाजूला चहाचे कप वगैरे ते सुद्धा हँग करता यावे आणि एक्झॅक्टली म्हणजे इथे माझी किचन काउंटर टॉप आहे. इथे बघू शकता शेगडी आहे आणि हे अशा प्रकारचं आहे किचन काउंटर. एक्झॅक्टली मागून दाखवते. प्रकारे किचन काउंटर आहे माझं आणि त्याच्यावरती अशा प्रकारे 2 रॅक बसवून घेतलेले आहेत. तर एक-एक करून दाखवते. पहिल्या रॅकवरती रोज लागणाऱ्या गोष्टी जसं की डाळी, पोहे, मीठ वगैरे किंवा कडधान्य, तुपाचा आहे बाजूला डब्बा आणि हे एक फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे. मला म्हणजे थोडंसं फ्रेश वाटावं वगैरे. आधी काहीतरी वेगळं ठेवण्याचा विचार होता, पण म्हटलं ठीक आहे आपल्याकडे जे आहे ते ठेवूया आणि त्याच्या एक्झॅक्टली वरती ही 2 मोठी भांडी आहेत स्टीलची आणि त्याच्यावरती जे लीड आहे ते काचेचं आहे. ते फुटू नये आणि याचा फार कमी वापर होतो, त्यामुळे त्याला वरती ठेवलेलं आहे. बाजूला काही गोष्टी एक्स्ट्राच्या ज्याच्यामध्ये पिठं वगैरे किंवा कुरमुरे मुलांचे, जाडं मीठ, पापड वगैरे या सगळ्या गोष्टी स्टोअर केल्या आहेत, ज्या खूप कमी लागतात आणि हे आम्ही काढते कसं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेन. काउंटर तर इथे किचन काउंटरमध्ये जे ते प्लास्टिकचा तुम्हाला डब्बा दिसतोय, तर त्यामध्ये मी ऑइल ठेवते, तेल ठेवते जे रोजच्या वापरातलं. त्याच्या बाजूला हे मग जे होतं ते फुटलं होतं. म्हणजे त्याची जी कडी आहे ती फुटली, पण मला प्रचंड आवडायचं त्याच्यामुळे ते तसंच ठेवलंय मी. आणि यामध्ये मी काय करते ना, की चमचे वगैरे जे धुतलेले वगैरे असतात, तर ते पाणी नितळण्यासाठी ह्याच्यामध्ये ठेवते. जेव्हा मला कंटाळेल तर मग तेव्हा टाकून देईन किंवा मग त्याचा प्लांटर म्हणून यूज करेन.
आणि ही किचन शेगडी जी आहे किचनवरती शेगडी, तर ही सुद्धा मी आता 4 वर्षापूर्वी घेतली होती आणि त्याच्यावर जेवण झालेलं आहे, जेवायचं बाकी आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं दिसतंय. आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला इथे मी एक स्टँड ठेवलेला आहे. त्याच्यावरती एक कळशी भरून ठेवलेली आहे पाण्याची. पाणी आम्हाला जेव्हा लागतं ना, तेव्हा मोटार लावून यूज करता येतं. त्यामुळे पाणी इतकं काही स्टोअर करत नाही मी. आणि बाकीच्या पाण्याच्या वापरासाठी वरती सिंटेक्सची टाकीसुद्धा आहे. आणि हे मडकं ज्याच्यामध्ये पाणी थंड करून पितो आम्ही. गरम पाणी मी सकाळी त्याच्यामध्ये ओतते आणि दिवसभरात ते थंड होताना यूज करतो. तर हे मटकंसुद्धा मी आधी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, डेकोरेट केलं होतं. पण हळू त्याच्या वापराने थोडंसं हे निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता. ह्याला चेंज करायचं आहे लवकरच. मग जसा वेळ मिळेल तसं करेन. त्यानंतर इथे मी जे लिंबू पिळायचं असतं तर ते अडकवलेलं आहे आणि इथे बाजूला चीज वगैरे ग्रेट करायचं आहे तर ते अडकवलेलं आहे. आणि ह्याच्या एक्झॅक्टली बाजूला इथे पहिल्यांदा बीटर होतं जे हँग केलं होतं, तर ते बीटर खराब झालं त्यामुळे ते काढलं आणि असं एक छान डेकोरेटिव्ह म्हणून पीस बनवून मी ठेवलेला आहे. म्हणजे केकचं जे बोर्ड असतं तर त्याच्यावर छान कलर वगैरे करून असं लिहिलेलं आहे कुक विथ लव डेकोरेट आणि हे मीच बनवलेलं आहे. आणि त्याच्या बाजूला एक्झॅक्टली इथे बाजूला बेसिन आहे, सिंक आहे आणि सिंकच्या वरती मी अशा प्रकारे एक जाळी अडकवून घेतलेली आहे. जेणेकरून जेव्हा मी भांडी वगैरे धुवेन, घासेन आणि ते निथळण्यासाठी माझा किचन काउंटरचा जो स्पेस आहे, तर तो यूज होऊ नये. कारण जर मी ही भांडी ही जाळी जर इथे ठेवली, तर मला किचनवर जर काम करायचं असेल, तर ते करणं शक्य नाही. आणि तुम्हाला माहिती आहे आमचं किचन किती लहान आहे, त्यामुळे ही जाळी मी खालीही ठेवू शकत नाही. त्यासाठी इथे 2 हूक अडकवून ही जाळी जी आहे ती हँग केलेली आहे. म्हणजे जेव्हा मला गरज लागेल, तर त्यावेळेला मी ही भांडी काढून रॅकमध्ये लावू शकते म्हणजे मांडणीमध्ये किंवा तशीच ठेवली तरी चालेल, काही मला ह्याची अडचण होणार नाही. तर ही जाळी लावलेली आहे. यालाच मी हँग करून ज्याला पकड म्हणतो आणि त्याच्याच बाजूला एक खिळ्याला डोशाचा तवा जो आहे, तर तो अडकवलेला आहे आणि बाजूला इथे एका रिंगमध्ये हातपुसणीचा टॉवेल जो आहे तो अडकवलेला आहे. आणि हे आहे सिंक. सिंकमध्ये हे आता रिसेंटलीच मी प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती हे ठेवलं आणि त्याच्या आधी इथे खाली असं ठेवायची मी, तर त्यामुळे काय व्हायचं ना, खूप अडचण व्हायची. त्यामुळे मग मी ही प्लेट जी आहे ती वापरात येत नाही. तर त्या प्लेट ही अशी ठेवून त्याच्यावरती हे जसं की विम लिक्विड आहे आपलं, त्यानंतर हा DIY स्प्रे आहे जो किचन क्लिनिंगसाठी मला लागतो. हँडवॉश आहे तो ठेवलेला आहे. त्याच्या बाजूला इथे घासणी वगैरे ठेवलेली आहे आणि हे एक वायपर ठेवलेला आहे. किचनवर एक्स्ट्रा पाणी जे काही येतं तर ते काढण्यासाठी. आणि हे 3 नळ आहेत किचनला. तर हा जो आहे तर BMCचं पाणी जे येतं डायरेक्टली तर याला येतं आणि हा जो आहे तर हा सिंटेक्स टाकीचा नळ आहे हा सुद्धा. पण हा स्पेशली आम्ही ह्याच्यासाठी लावून घेतलेला आहे वॉशिंग मशीनसाठी. प्रेशर पंपवरती लावून घेतलेला आहे ते तुम्ही बघू शकता. जेणेकरून ना छान असं प्रेशर यावं, कारण ॲटोमॅटिक मशीन असल्यामुळे प्रेशरची खूप गरज असते. तर हा चालू केल्यानंतर असं प्रेशर येतो आणि ह्या नळाला थोडं स्लो आहे. त्यामुळे मशीन इतकी चालत नाही आणि ती खराब होऊ शकते. त्यामुळे मग थोडंसं खर्च करून आम्ही हा नळ बसवून घेतलेला आहे. आणि याच्यावरती एक्झॅक्टली हा कडप्पा लावलेला आहे. याच्यावरती सुद्धा स्टोरेजचे डब्बे आहेत. तुम्ही बघू शकता काही पीठ वगैरे आहेत, म्हणजे जसं की गव्हाचं पीठ वगैरे ठेवलेलं आहे, भाकऱ्यांचं पीठ. त्याच्या बाजूला काही थोड्याशा गोष्टी आहेत, तर एक्स्ट्राच्या त्या ठेवलेल्या आहेत. आणि हा जो डोअर दिसतोय तुम्हाला, तर हा डोअर जो आहे त्याच्या मागे सिंटेक्स टाकी लावलेली आहे. त्याचबरोबर प्रेशर पंप वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी ह्याच्या ठेवल्या आणि हे दिसू नये खराब, त्यामुळे हा ड्रॉवर लावून ठेवलेला आहे. आणि त्याच्या बाजूलाच बोर्ड आहे. बोर्ड थोडं उंच आहे आणि ते कसं यूज करते हे सुद्धा सांगेनच व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या एक्झॅक्टली खाली हे अशा प्रकारे पिशव्या वगैरे ठेवण्यासाठी पाउचेस म्हणजे जे हँगिंग पाऊच आहे ते यूज केलेलं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही हे आहे आमचं बाथरूम आणि या बाथरूममध्ये मॉप वगैरे, समोर तुम्हाला गिझर दिसतोय. त्याचबरोबर ह्या साईडला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रॅक वगैरे लावून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रोजची लागणारे साबण किंवा फेस वॉश वगैरे सगळ्या गोष्टी ठेवू शकता. आणि समोर 3 नळ आहेत, तर तो नळ जो आहे डायरेक्ट BMCचं पाणी येतं. मधल्या नळाला सिंटेक्स टाकीचा आणि हे गिझरचं आहे. आणि खूप जास्त काही पसारा ठेवलेला नाही आहे, सिम्पल असं. अशा प्रकारे आहे. आणि जसं मी म्हटलं की वरती जे बोर्ड आहे तर ते ऑपरेट करताना हात पोचत नाही, तर ही काठी जी आहे ते आम्ही ते नेहमी ठेवतो, जेणेकरून मला ते ऑपरेट करता येईल.
आणि इथे सुद्धा एक पॉईंट दिलेला आहे मिक्सर वगैरे लावण्यासाठी. त्या खाली 3 डोअर जे आहेत तर ते सुद्धा ओपन करून दाखवते. कशाप्रकारे त्याचा मी यूज करतो. तर त्यासाठी मला ना आधी ही मशीन जी आहे ती इथे सरकवावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला मला व्यवस्थित दाखवता येतील. तर जेव्हा आपल्या चाळीमध्ये किचन लहान असतात ना, तर या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर मी अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करते. थोडं इकडे सरकवून, तिकडे सरकवून अशी कामं केली जातात. जेव्हा मी इथे उभी राहते ना, तर मी थोडीशी म्हणजे बोलतात ना, खूप जास्त हेल्दी नाही आहे. त्यामुळे मी ती सहज उभी राहू शकते. पण जर कोणी हेल्दी व्यक्ती आलं, तर त्यासाठी मग ही मशीन हलवावी लागते. तुम्हाला उभी राहून काम करायचं असेल, तर मला इथे उभं राहावं लागतं. पण जर इथे कोणी हेल्दी व्यक्ती आली, तर मग हे मशीन जे आहे ना, तसं हलवावं लागतं. तर मी ते हलवून दाखवते तुम्हाला मशीन आणि एक-एक डोअर ओपन करून दाखवते. हलवलेलं आहे. तर हीच चाळीमध्ये ना थोडीशी ॲडजस्टमेंट असते किचनमध्ये किंवा घरामध्ये. छोट्या-छोट्या गोष्टींचा ना खूप बारीकाईने विचार करून, ॲडजस्टमेंट करून गोष्टी ठेवाव्या लागतात. तर हा एक पहिला डोअर आहे ज्याच्यामध्ये सिलेंडर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खाली एक डब्बा आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे जे स्टोरेजचे डब्बे आहेत ते ठेवलेले आहेत. ती मोठी भांडी ज्याला जाळी वगैरे किंवा मोठी देवासाठी पूजेसाठी लागणारी भांडी वगैरे. तिथे एक पिशव्यांची पॅकेट ठेवलेलं आहे आणि हे जे बास्केट आहे तर यामध्ये मी माझ्या एक्स्ट्राच्या पिशव्या, नॅपकिन वगैरे या सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि इथेच मोरळीसुद्धा आहे. तर आणि मोठ्या ज्या पराती आहेत त्यासुद्धा मी त्या सिलेंडरवरती ठेवलेल्या आहेत. तर हा झाला पहिला डोअर आणि या डोअरच्याच बाजूला हे राहिलं सांगायचं, की या डोअरच्याच बाजूला म्हणजे इथे ही एक जाळी आहे ज्याच्यामध्ये कांदा, बटाटा वगैरे ह्या आपण सगळ्या गोष्टी स्टोअर करतो. तर संपलेलं आहे. कालच क्लीन केलं होतं मी. तर फिल करायचं बाकी आहे. तर ते करीनच संध्याकाळी. त्यानंतर हा दुसरा डोअर ज्यामध्ये खाली काही डब्बे आणि मागच्या साईडला तुम्ही बघू शकता डीमार्टची शॉपिंग केली होती त्यावेळेला हा स्टोरेज बॉक्स दाखवला होता. त्यामध्ये ग्रोसरी वगैरे स्टोअर केलेली आहे. हा तेलाचा डब्बा, इथं मिक्सर आहे बघू शकता आणि ही सगळी मोठी-मोठी एक्स्ट्राची भांडी आणि काही गोष्टी आहेत आणि त्याच्याच खाली इथे काचेची भांडी म्हणजे ह्याच्या मागे मोठा डब्बा आहे त्याच्यामध्ये काचेची भांडी किंवा एक्स्ट्राचे डब्बे वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. खूप जास्त डीपली तुम्हाला दाखवत नाही कारण कसं आहे दाखवण्यासाठी ना इतकं तुम्हाला आतमध्ये व्यवस्थित असं दिसणारही नाही कारण थोडासा अंधार आहे. त्याच्यानंतर हा तिसरा डोअर जो आहे तर इथे तुम्ही बघू शकता एका साईडला एक्स्ट्राचे जे काही पाउचेस आहेत रिफिल पाउचेस म्हणजे एरियलचे वगैरे तर ते ठेवलेले आहेत. त्यानंतर विम लिक्विड, एक स्प्रे आहे कॉकरोचेसचा आणि ह्या साईडला कपडे धुण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, पितांबरी वगैरे आणि मागच्या साईडला खाली जो डब्बा दिसतोय, तर त्याच्यामध्ये रांगोळी ठेवलेली आहे. एक छोटी झाडू ठेवलेली आहे कचरा वगैरे काढण्यासाठी. खाली डस्टबिन आहे. डस्टबिनच्या खालीसुद्धा मी एक छोटं जे प्लास्टिकचं ढाकण आहे, खराब झालं होतं डब्बा त्याचा, तर ते ढाकण ठेवलेलं आहे जेणेकरून खाली घाण होऊ नये. त्याच्या बाजूला हा डब्बा दिसतो. यामध्ये सगळे टॉयलेटरीज एक्स्ट्राचे आयटम जे आहेत, तर ते आहेत. अशा प्रकारे तिन्ही डोअरसुद्धा तुम्हाला दाखवले. आमचं छोटंसं असं किचन आणि इकडे या एवढ्याशा छोट्याशा किचनमध्ये गणपतीतला स्वयंपाक असू दे किंवा मग कोणत्याही सणातला, दिवाळीतला सगळ्या गोष्टी या किचनमध्ये मी मॅनेज करून करत असते. आणि कधी-कधी असं वाटतं, की किचन आपलं थोडंसं मोठं असावं. पण म्हणतात ना, आपल्याला जे मिळालेलं आहे, जसं मिळालेलं आहे त्याच्यामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करावा आणि ते छान सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि मला वाटतं ना, की किचन जास्त फर्निश असण्यापेक्षा ना ते स्वच्छ, टापटीप आणि सगळ्या गोष्टी इझिली ॲक्सेसेबल असाव्या, अशा गोष्टी असाव्यात किचनमध्ये. तर ह्या सगळ्या ॲक्सेसेबल गोष्टी मला इझिली ॲक्सेस करता याव्या यासाठी मी सगळ्या गोष्टी अशा अरेंज करून ठेवलेल्या आहेत. आय होप तुम्हाला किचनचं माझं टूर जे आहे ते आवडलं असेल. माझं छोटंसं किचन तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि हे आमचं छोटंसं चाळीतलं किचन मला तरी प्रचंड आवडतं आणि तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब